सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला काय बनवायचं हा सगळ्यांना प्रश्नच असतो. तोही झटपट पटकन होणारा पदार्थ पाहिजे. मग तुम्ही हा रवा उत्तप्पा नक्की बनवू शकता. रवा भिजवल्यानंतर याला मिक्सरला सुद्धा फिरवायची गरज पडत नाही. तुम्ही तसा जरी त्याचा उत्तप्पा बनवला ना, एकदम क्रिस्पी आणि एक लेवल पातळ असा बनवून तयार होतो. अगदी बाहेरचं नाव काढलंच आहे तर बाहेरचा सुद्धा जाड भेटतो. तरी तुम्ही घरी पातळ असा ह्याचा उत्तप्पा बनवू शकता. अगदी मी तुम्हाला इथं दाखवलेला आहे. दोन्ही साईडनी छान असा कलरसुद्धा आलेला आहे आणि एकदम पातळ बनवून तयार झालेला आहे. असा उत्तप्पा सकाळ सकाळ नाश्त्याला भेटला ना तर दिवस खूप चांगला जाईल आणि शिवाय तो झटपट पटकन कमी वेळेत बनवून तयार होतो. अगदी 3 ते 4 मिनटं लागतात आणि दुसरा नाश्ता म्हटलं की त्याच्यासाठी प्रोसेस खूप लांब असते. त्यामुळे तुम्ही हा नाश्ता नक्की ट्राय करा. चला सुरुवात करूया. एक बाउल घ्यायचा. आता इथे मेजरमेंटसाठी साहित्यासाठी एखादा कप वाटी तुम्ही फिक्स ठेवा. जर असं जर घेतलं ना तर तुमचा कोणताही पदार्थ कधीही चुकत नाही. आता इथे 1 कप एवढा बारीक रवा घेतला तर त्याच कपाने अर्धा कप एवढे इथे दही घ्यायचं आहे. लक्षात राहू द्या, दही ताजं असावं, आंबट नसावं. आता चमच्याने छान असं ह्याला एकजीव करायचं आहे. अजून एकदा मी तुम्हाला सांगते की रव्याचे आणि दह्याचे प्रमाण किती असायला हवे. 1 कप रव्यासाठी अर्धा कप दही हे परफेक्ट मेजरमेंट आहे. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट कायम लक्षात राहू द्या. फक्त लक्षात राहून द्यायचं की दही हे आंबट नसायला हवं. आता हे दह्याचं रव्याचं मिश्रण जे आहे ना, छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर काय करायचं आहे, याच्यात पाणी ओतायचं आहे. पाण्यामुळं काय होतं, रवा छान असा फुलून येतो. त्यासाठी आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे. आणि दह्यामुळं काय होतं, आपला रवा छान असा परमेंट होतो. त्यामुळे आपला उत्तप्पेसुद्धा छान असे बनवून तयार होतात. शिवाय थोडंसं आंबटसर आणि थोडंसं खायलासुद्धा चटपटा लागतात. छान आणखी थोडं याच्यामध्ये पाणी ओतून छान बॅटर बनवलं आणि नंतर याला रेस्ट करण्यासाठी अगदी 5 मिनटासाठी साईडला ठेवलं. तोपर्यंत टोमॅटो, कोथिंबीर, कांदा सगळं कट करून घ्यायचं. जेवढं व्हेजिटेबल असतील तुमच्याकडे सगळे कट करून घ्या. नंतर इथे 5 मिनटं झालेले आहेत. बॅटरसुद्धा म्हणजे रवा छान असा फुललेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता काही जण काय करतात की इथे मिक्सरमध्ये हा रवा फिरवून घेतात आणि त्याचे बॅटर बनवतात. पण आज आपण इथे मिक्सरचा बिलकुल वापर करणार नाही. हे बॅटर डायरेक्टली असंच यूज करणार आहोत. त्यासाठी आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल टाकून घेऊ. म्हणजे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकून घेऊ. तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते सगळे भाजीपाला याच्यात टाकला. म्हणजे जी तुम्हाला आवडतात ना ते याच्यामध्ये टाकले तरी चालेल. आता आपल्याला याच्यामध्ये चवीपुरते मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकायचं आहे. पाण्यामुळं काय होतं ना, हे बॅटर आपल्याला एकदम पातळ करून घ्यायचं आहे. लक्षात राहू द्या, थोडं थोडं करून पाणी घाला. एकदम पाणी घालचाल तर जास्त पातळ बॅटर होईल. त्यामुळे उत्तप्पे छान असं होणार नाहीत, तुटले जातील. त्यामुळं पाणी घालताना कधीही ना अगदी हलवत हलवत थोडे थोडे पाण्याचा वापर करायचा. आता इथे बऱ्यापैकी आपलं बॅटर छान असं व्यवस्थित कांदा, टोमॅटो, कोथिंबीर छान असं मिक्स झालेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आणखी मी याच्यामध्ये थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे आणि छान बॅटर इथं मी तयार केलेलं आहे. तुम्हाला मी इथे दाखवते की आपलं बॅटर कसं असायला हवं, ज्यामुळे ना आपला इथं उत्तप्पा छान असा बनवून तयार होईल. अगदी मी तुम्हाला दाखवते ना तसं. आता इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तुम्ही किती घेतलेलं आहे प्रमाण, त्याच्यानुसार मिठाचे प्रमाण ठरवू शकता. इथे मी 1 वाटी रव्यासाठी, अर्धी वाटी दह्यासाठी ना मी इथे 1 चमचा एवढं मीठ घातलं. छान व्यवस्थित मिक्स केलं. असं बॅटर बनवून तयार करायचं आहे. आता गॅस चालू करायचा. गॅसवरती एक पॅन ठेवायचा. पॅन व्यवस्थित गरम झाला की त्याला ना तेलाने छान असं ग्रेस करून घ्यायचं. यामुळं काय होतं ना, ग्रेस केलं ना आपल्याला इथं उत्तप्पा खाली चिटकणार नाही आणि इथं तेलसुद्धा आपल्याला कमी लागणार आहे. त्यासाठी इथं फक्त हलक्या हाताने ग्रेस करून घ्या ब्रशनी. आता याच्या उत्तप्पा सोडायचा. तुम्ही पाहू शकता बॅटर जर छान असं पातळ असेल ना व्यवस्थित, तर ना जेव्हा तुम्ही इथे उत्तप्पा सोडताना तेव्हा तो पातळ असा सुटला जातो, जाड राहत नाही. आणि त्यामुळे तो खायलासुद्धा हलका क्रिप्सी लागतो आणि चविष्ट लागतो. छान वरनं सुकला की याच्यावर थोडीशी तेलाची धार सोडायची. अगदी थोडी, आवडत नसेल नाही सोडली तरीसुद्धा चालेल. नॉनस्टिक आहे, चिटकत नाही. पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडनीसुद्धा छान असा हा उत्तप्पा शेकून घ्यायचा आहे. अजिबात खाली चिटकत नाही. तुम्ही पाहू शकता परफेक्ट दोन्ही साईडनी छान असा कलर आलेला आहे, भाजून झालेला आहे. आता ह्याला जाळीव का काढायचा. जाळीव काढला ना उत्तप्पा काय होतं, त्याची वाफ जी असते ना ती जायला त्याला खालून पण जागा भेटते आणि वरून पण भेटते. त्यामुळे ना हा पदार्थ जो उत्तप्पा आहे ना तो आहे असा क्रिप्सी राहतो. त्यासाठी जाळीचा वापर करायचा. डिशमध्ये काढलं तर खालून पाणी सुटणार आणि तो मग खायला व्यवस्थित लागणार नाही आणि एकदम लूज असा होऊन जाईल. आता सेम प्रोसेसमध्ये दुसरासुद्धा छान असा उत्तप्पा इथे सोडून घेतलेला आहे. तो सुद्धा आपल्याला दोन्ही साईडनी छान असा शेकून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता तेलाचा वापर तुम्ही इथे नाही केला तरी चालेल, पण जर आवडत असेल तर थोडासा तेलाचा आणि नसेल बटर, तूप तुम्हाला जी आवडतं त्याचा वापर केला तरी चालेल. हो, हा सुद्धा खालच्या साईडनी छान असा शेकून झालेला आहे. याचीसुद्धा आपण पलटी करून घेऊया. एकदम पटकन झटपट बनवणारा हा पदार्थ आहे. आणि ह्याला कुठेही मिक्सरला फिरवायची गरज नाही आहे. डायरेक्ट तुम्ही
रवा भिजवा, अगदी 2 ते 3 मिनिटासाठी रेस्ट करा, त्यात सगळे आवडते व्हेजिटेबल्स टाका आणि छान असं ह्याचं उत्तपे बनवा. तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनी छान असा क्रिप्सी बनवून उत्तप्पा तयार झालेला आहे. मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते आहे ना परफेक्ट असा उत्तप्पा. असे जर नाश्त्याला सकाळी सकाळी घाई गडबडीमध्ये नाश्ता भेटला ना तर दिवसभर भूकसुद्धा लागणार नाही आणि खायलासुद्धा एकदम पोटभरणीचा पदार्थ आहे. झटपट पटकन बनवून होणारा पदार्थ आहे. तुम्हाला हा उत्तप्पा कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि तुमची कोणत्या पद्धतीने बनवत होता ते सुद्धा मला नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.